विविध भारती पुणे ठळक बातम्या. महाकुंभ मेळ्यातील दुसरं अमृत स्नान मौनी अमावस्येच्या निमित्त आज प्रयागराज इथं सुरू असून भाविकांनी सर्वात नजीकच्या घाटावर स्नान करावं असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संगमनोज इथं घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाविकांना केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी प्रयागराज इथल्या घटनेची दखल घेतली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून आखाडा प्रमुखांनी सर्वप्रथम भाविकांना स्नान करू देण्यासाठी संमती दिली असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. आजवर 22 कोटीहून अधिक भाविकांनी महाकुंभचा लाभ घेतला असल्याचं आकाशवाणीच्या वार्ताहरानं सांगितलं. राष्ट्रीय आरोग्य मोहिमेखाली गेल्या 10 वर्षांमध्ये मंजूर केलेल्या रकमेत 185% लक्षणीय वाढ झाली असल्याचं आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे. 18,000 कोटींवरून हा निधी 33,000 कोटींवर गेल्याचं त्यांनी काल या मोहिमेचा आढावा घेताना बातमीदारांना सांगितलं. 1990मध्ये भारतात 1 लाख जन्मांमागे 556 बालमृत्यू हा दर होता. 2020मध्ये हा दर 97पर्यंत खाली आला असल्याचं ते म्हणाले. राज्याचे माजी अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे यांनी काल राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. राज्यपालांनी वाघमारे यांची 5 वर्षांसाठी या पदावर नियुक्ती केली आहे. यूपीएस मदान यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी 4 सप्टेंबरला संपल्यापासून हे पद रिक्त होतं. अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतूवर सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या म्हणजे कमीत कमी ₹250 दरानंच आणखी 1 वर्षभर पथकर आकारणी करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत काल मान्यता देण्यात आली. साधारण 22 किलोमीटर लांबीचा हा सेतू गेल्या वर्षी 13 जानेवारीपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेता गुकेश दोम्मराजू 9व्या फेरीअखेर मास्टर्स क्रमवारीत अग्रस्थानीच आहे. प्रज्ञानंद रमेश बाबू 5व्या स्थानावर आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.